इथून शेअर ऑटो साधारण 20 रुपये घेतात आणि प्रायव्हेट गेली तर एक 100 रुपये चार्ज करतात ते लोक. पण या मंदिर परिसरातूनच स्टेशन परिसरातून आपलं ऑटो मिळेल. हे ऑटो स्टँड आहे. तर इथूनच ऑटो घेऊन आपल्याला जायचं आहे. खूप दूर नाही आहे, जवळच आहे. पकडले आपण ऑटो. तर ऑटो पूर्ण मंदिरापर्यंत जात नाही, साधारण 700-800 मीटरच्या अगोदरच ऑटोवाला आपल्याला सोडतो. तिथून आपल्याला चालतच जावं लागतं पुढे, पण खूप गर्दी असणार आहे. तर जवळ आलोय आपण. हा मंदिर परिसर, इथे आपण ऑटो सोडलेली आहे. तिथून आपण चालत जातोय मंदिरासाठी. बरेचसे भाविक श्रावण महिना असल्या कारणाने खूप सारी इथे गर्दी आहे. तर आपल्याला इथे मोबाईल जमा करावा लागेल, पुढचं काही दाखवता येणार नाही, कारण या मंदिरात अलाव नाही आहे मोबाईल वगैरे. इकडे कावड घेऊन चाललेत बरेचसे भाविक. इथे अशी प्रथा आहे श्रावण महिन्यात शिवमंदिरात कावड घेऊन जाण्याची. तर आपण चाललोय दर्शनाला. दर्शन घेऊन आपण बाहेर आलोय. तर आता परतीचा प्रवास आपला चालू करतोय आपण. तर परत आपण वाराणसी ट्रेन पकडून परत मुंबईसाठी आपण जे निघणार आहोत. ही आपण रिक्षा घेतलेली ही जी माणूस रिक्षा चालवतोय, अशा प्रकारच्या पण रिक्षा इथे पाहायला मिळतील तुम्हाला. तर अशा प्रकारे हा आपण दर्शन करून मुंबईसाठी जात आहोत. तर व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.